हेलो गाइस, चैनल टू माय वेलकम। तर गाइस, पिछले बार की तरह आज इस बार भी हम जा रहे हैं चिखलदरा। आप देख सकते हैं मेरे साथ बने हैं समीर गुर्जेकर। तर नमस्कार मित्रांनो, आमच्या GMC जवळ तिथे खूप सुंदर असा स्पाइस एक्सप्रेस म्हणून इडलीचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता. तर गाइस चला. हेलो गाइस, अभी हम अचलपुर में रुके हैं और गाड़ी में पेट्रोल भरा सकते हैं. आप देख सकते हैं यहाँ पे पेट्रोल पंप है. और गाइस, अभी हमारी मंजिल 27 किलोमीटर दूर है. अभी हमारे साथ बने हैं समीर गुर्जेकर. ये आपको बताएंगे हमारी अभी तक का सफ़र कैसे रहा. तो नमस्कार गाइस, फिर से आपका एक बार स्वागत करते हैं. तो बहुत ही बढ़िया सफ़र था. देख सकते हैं पीछे हमारे संतरों का बाग है और हम अभी भी संतरों के बाग के बीच में से आए हैं यहाँ पे. और बहुत ही बढ़िया जर्नी है, एकदम ग्रीनरी में से जो सफ़र है चालू हुआ है. फिर और आगे बहुत सारी ग्रीनरी आपको दिखाना बाकी है. आगू में ठीक है. और यहाँ पे आते हुए जय टुकमोड़े आम्ही आता सगून आलो. हो हँड वॉश द्या भाऊ. परसाच्या पानानं आता परसाच्या पानानं आपण या ठिकाणी करणार आहोत. नैसर्गिकरित्या आपण डिफिकेशन गोल्डी माता मला बघू शकता. त्याचा खूप चांगला असा वापर आयुर्वेदाचा MBBSचा प्रकार डिसइन्फेक्टंटचा वापर करत आहे. तर गाईस, आमच्या व्हिडिओमध्ये बनले राहा. बाय. तर गाईस, तुम्ही बघू शकता आम्ही फायनली चिखलदराच्या आम्हाला आता आम्हाला घाट लागला चिखलदराचे. आणि हा थोडा रिस्की काम आहे इथं. बघू शकता तुम्ही गाईज, पूर्ण घाट आहे तिथं. इथं क्रू ड्रायव्हरची खूप गरज असते गाडी चालवण्यामध्ये. जो की मी आहे. आमच्यासोबत आता समीर आहे. बघू शकता रस्ता. एका गुडघ्या गाडीला आपण त्या ठिकाणी नेतो आहे. माननीय बोंद्रे सरांची गाडी आमच्यासोबत आहे. सुंदर असा हा वॉटरफॉल छोटासा, ज्याच्यामध्ये लोक घाटाघाटाला पाणी पिऊन राहिले. आपण चिखलदराच्या घाटातून जात असतो तेव्हा असे सुंदर नजारे आपण पाहू शकतो या ठिकाणी पडतात. आणि खूप सुंदर असे पॉईंट्स असतात तिथे, जे आपण मोबाईलमध्ये पण तेवढे टिपू शकत नाही. मोबाईल ते डोळ्यानं पाहण्यासारखे आहेत. भरपूर लोक आमच्यासोबत इथे आस्वाद घेतात. अजून दाखवू आपण समोर. चला. तर गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही चिखलदराच्या पहिला पॉईंटवर आम्ही पोहोचले आहे. माझ्यासोबत बघू शकता समीर भाऊ गुर्जेकर. हे मागच्या वर्षी पण आले होते. फर्स्ट इयरमध्ये आले होते. शेवटी भाऊना सोबतचा ड्रायव्हर म्हणून आम्हाला पदवी दिलेली आहे. ठीक आहे, भावासाठी एवढं करावं लागते. तर खूप चांगला दृश्य आहे. आमच्या मागे तुम्ही बघू शकता एक झरणा चालू आहे. बहुत त्या फॅमिली त्या ठिकाणी आनंद घेत आहेत. मी जवळून नंतर आम्ही दोघं सोबत जय भाऊ रुक्मडे आमच्या गाडीला एकदम धुवून वॉशिंग करून या ठिकाणी आलेले आहेत. तर जबरदस्त करण्याच्या. तर गाईज, बना राहा आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही तुम्हाला थोडा जवळून दाखवू. पाहू शकते बघा कॅमेरा. तर गाईज, तुम्ही जवळून बघू शकता. हा आतापर्यंतचा पहिला वॉटरफॉल आहे. भरपूर या ठिकाणी वॉटरफॉल आहेत. मेळघाटातला पाणी आहे शेवटी. आणि तो थोडा कमी आहे. जास्त आणि मागच्या वेळेस जास्त आहे, कारण पाऊस पडून गेलेला आहे. ऑगस्टचा महिना आहे या ठिकाणी. आणि शुद्ध आहे पाणी, एकदम पिण्यायोग्य पाणी आहे. घाट का पाणी पिना चाहिए. तर त्या प्रकारची गोष्ट आहे. गाईज, तुम्ही बघू शकता किती पवित्र आणि शुद्ध हा पाणी आहे. गाईज, तुम्ही बघू शकता चिखलदरामध्ये आम्हाला वॉटरफॉल दिसलेला आहे. खूप असा आपल्या डोळ्याला चमकवाला नजारा आहे. तर गाईज, आमच्या ब्लॉगमध्ये बनले राहा. तुम्हाला असे जसे नजारे आम्ही दाखवू. त्या प्रकारचे वळणमूळवाले रस्ते या ठिकाणी आहेत, जे स्वतःमध्ये खूप जास्त खतरनाक आहेत.
थोडा सावधानीने आणि बारकाईने आणि कॉन्सन्ट्रेशनचा गाडी चालवावं लागते. दक्षता पाळावी लागते पूर्ण वेळ गाडी चालवताना. ब्रेक्सवर तुमचा कंट्रोल जेवढा चांगला असेल तेवढा चांगला आपल्याला गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण धुके आहेत आमच्या साईडला आजूबाजू. त्यामुळे आम्हाला गाडीचा इंडिकेटर चालू करावा लागला. खाली बघू शकते आपण, जेणेकरून आमची गाडी लोकांना दिसली पाहिजे. तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश वातावरण आहे. इकडे आमचे मित्र आहेत आणि हा दृश्य पूर्ण मनमोहक आहे. आहे इथे येऊनच अनुभवले जाऊ शकते. कितीही आम्ही बोललो तरी पण ती शांती आणि तो दृश्याचा जो साक्षरता आहे मी तुम्हाला देऊ शकत नाही. मस्त विजिट प्लेस आहे चिखलदरा, तुम्ही या. आणि वेदर इज बेस्ट नाव. वेदर इज ऑल फुल्ली बेस्ट. बंदलाराम वेगळा वेदर कुठलाच राहू शकणार नाही. तर आमच्या ब्लॉगमध्ये बनले राहा. हॅलो गाईज, तर आम्ही गुरुदेव ढाबा इथं आलेला आहे जेवण करायसाठी. तुम्ही बघू शकता माझे मित्र इथं आहेत. गाईज नमस्कार मंडळी, दिसतो का मी? तर या ठिकाणी आपल्या या भागामध्ये चिखलदऱ्याच्या मधोमध सुंदर असा रेस्टॉरंट आहे, ज्याच्यामध्ये आपण जेवण करणार आहोत. आपल्याकडे सर्व महानुभाव बसलेले आहेत जेवणाकरता. आज नागपंचमीच्या दिनानिमित्त आम्ही या ठिकाणी थोडा गोड वगैरे खाऊ आणि थोडा सेलिब्रेशन करू. बाकी जे काय आमचे सूत्रधार निगमभाऊ खोबराकडे बोलतील. त्यांच्या आधी बघू शकता तुम्ही गुरुद्वारा ढाबा, शुद्ध शाकाहारी ढाबा आहे. निगमभाऊ घोरगाडे. यहाँ पर आप देख सकते हैं हम चिकलदरा में पहुंच चुके हैं और पार्टी कब दे रहे हो? और सफर पार्टी कब दे रहे हो बता. और पार्टी बर्थडे पार्टी कब है? बर्थडे पार्टी यही तो है बर्थडे पार्टी. ओके चलो भाई, निगम बिल भरेगा जितना भी आएगा. नहीं बिल भरने बनाए रहे हमारे साथ. बिल पेमेंट के टाइम पे मिलते हैं. हॅलो गाईज, आम्ही इथं हरिकेन पॉईंटला आलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं सेल्फी घेण्यात पण नाही आहे, पण आम्ही घेऊ. बघू शकता असा हा दृश्य आहे, एकदम उत्कृष्ट, मनाला मोहक करणारा हा दृश्य. तुम्ही बघू शकता कोहराच कोहरा बनले आमच्या ब्लॉग मध्ये. नमस्कार गाइज, यहाँ पे हम पंचबोल में आए. अभी एक अपना हरिकेन पॉइंट हुआ, उसके बाद नेक्स्ट पंचबोल का पॉइंट है. यहाँ पे आ गए हम लोग. तो इस पॉइंट की खासियत है कि यहाँ पे अगर आप एक बार बोलोगे तो 5 बार आपको सुनाई देंगे बाद में. ठीक है, तो आगे आके देख सकते हो कि यहाँ पे 5 पहाड़ियाँ हैं. ये सब सातपुड़ा पर्वत रांग में आती है. तो उसी में अगर आप एक बार चिल्लाते हो तो एक दूसरे को इको पॉइंट के इको इफेक्ट्स के कारण वो पॉइंट वापस आता है. तो अब हम आपको डेमो देंगे कि कैसे वो 5 बार आवाज आपको सुनाई देती है. हम अपने दोस्त परम मित्र कुंदन का नाम का यूज करेंगे और लाइव देखते हैं कि आता है क्या नहीं आता है कि नहीं. चलिए कट चुका है. आप देख ही सकते हैं और सुन ही सकते हैं कि कैसे आपको 6 बार मोबाइल में आई होंगी ये नहीं पता, पर हमको आवाज आई. तो गाइस बने रहे हमारे ब्लॉग में. आगे के पॉइंट की इंफॉर्मेशन वीडियो में देंगे. हेलो गाइस, तो गाइस अभी हम आए भीमकुंड पॉइंट. आप देख सकते हैं काफ़ी अच्छा नज़ारा है और यहाँ से हमारी थोड़ी सी ट्रेकिंग चलेगी. और हमारे साथ बन चुके हैं समीर कुर्जेकर. तर नमस्कार मित्रांनो, आता नेक्स्ट पॉईंट याच्यानंतर आपला याच्या आधी आपण इको पॉईंट पाहिला होता. त्यानंतर आपण आता भीमकुंड वॉटरफॉलला पाहायला आलो आहे. इथे अकोल्यामध्ये खूप प्रसिद्ध वॉटरफॉल आहे. तर चिखलदऱ्यामध्ये बोलता बोलता होऊन जाते. तर पाऊस येतो आहे, तुम्ही पाहू शकता. आम्ही पावसाचा बचाव करण्याकरता हे डोक्यावर कापड घेतला आहे. आणि तिकडून पाहू शकता तुम्ही, इथून लांबून दिसते आहे की एक पवनचक्की पण आहे, जी आता सध्या होत नाही आहे. अशा भरपूर पवनचक्की या ठिकाणी वाईंड मिल्स आहेत, त्यांच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. आणि आता थोड्या वेळातच आपण खाली पोहोचू. ठीक आहे, तर थोड्या वेळात खाली पोहोचू. खाली जसे पोहोचू आपण त्या ठिकाणी आपल्याला वॉटरफॉल मिळेल. तर चला.
बनले राहा. तर गायस आम्ही फायनली भीमकुंड वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलेले आहे. तुम्ही बघू शकता असा एकदम खास नजारा दिसत आहे आणि धबधबाची आवाज एकदम मनमोहक आहे. माझ्यासोबत आता बनले आहेत समीर कुलजेकर. तर पाहू शकता तुम्ही एकदम दुधाप्रमाणे शुभ्र धबधबा येतो आहे याच्यामध्ये. तर कॅमेरामॅन प्लीज त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून जवळून त्या धबधब्याचा आनंद दिला हवा. तर याचं नाव आहे भीमकुंड. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही एकदम दुधाप्रमाणे पाणी पडतं आणि पूर्ण सगळे धबधबे जे आहेत ते एकदम सेफ्टीचा खयाल ठेवून बनवलेले आहेत, जेणेकरून आपण एवढ्या दुरून त्याला लांबून पाहू शकतो. बाकी त्यासोबतच आपण पाहू शकतो एकदम सुंदर अशा पहाड्यांचा ठिकाणी व्ह्यू आहे. समोर येऊ आपण. समोर बघू शकता तिकडे एक छोटासा झरणा, मिनी झरणा. जेव्हा मे महिना वगैरे असते किंवा जून मध्ये असते तेव्हा आपण तिथे उतरायला अलाव असते, परंतु आता त्या ठिकाणी उतरायला मनाई गेलेली आहे कारण का फिसलन जास्त आहे. आणि इथून एक धबधबा परत क्रिएट होते. आजू जात आहे पाणी, त्यामुळे इथून एक धबधबा परत क्रिएट होते आणि हे पूर्ण सातपुडा पर्वतरांगाचा हा एक पार्ट आहे. आणि दूर पाहू शकता पवनचक्क्या वगैरे आहेत ज्यांच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ठीक आहे, समोरची माहिती अजून आता ते मागे व्हिडिओ कॅमेरामॅनच्या मागे एक परत खूप मोठा झुला आहे. वगैरे इथे घोडा आहे, पाहू शकता तुम्ही घोडा वगैरे आहे इथे. तो सर्वांचा बनले रहा आमच्या ब्लॉगमध्ये. हेलो गाइस, अभी हम मोजरी पॉइंट पे पहुँचे हैं. आप देख सकते हैं गावची का नज़ारा दिखा है. मेरे साथ अभी बने हैं निगम खोब्रागडे. नमस्कार मित्रांनो. तर खूप सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी आमची सफर सुरू आहे. आम्ही या ठिकाणी मोजरी पॉईंटला आलेलो आहोत. हा लव चिखलदरा अशा प्रकारे सुंदर फोटो लोकेशन बनलेलं आहे. आणि याच्या शूटमुळे पंचारच्या सोबत बोल खाताना तर त्याची सवंगडी तर खूप सुंदर असा या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आहे. सेल्फीपेक्षा जीव महत्त्वाचा. आणि समोर फोटो काढण्यासाठी खूप सुंदरचा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सातपुडा पर्वतरांगेचं सुंदर दर्शन घडते. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. चला आया. इथे वेगवेगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत लहान लहान मुलांसाठी शाळे वगैरे. मला सांगते गाईस असे आगाऊपणा करा नको. हा खूप रिस्की स्टंट आहे. तुम्ही बघू शकता आमचे समीर कुलजेकर. इथे कोणीही उभा राहू नये आणि फोटोच्या नादामध्ये जीव गमावता कामा नये. चला याच्यानंतर भेटूया समोरच्या पॉईंटवर. हा होता मोजरी पॉईंट. धन्यवाद. अभी हम जा रहे हैं चिचाटी वाटरफॉल. ये चिचाटी वाटरफॉल चिकलदरा से लगभग 20-30 किलोमीटर की दूरी पे है. और यहाँ पे आने के बाद हमें गाइड करना पड़ता है. इसके चार्जेस लगभग 300 रुपीज़ हैं, आप देख सकते हैं. और यहाँ से हमें ट्रैक करना पड़ेगा लगभग 20 मिनट का ट्रैक है. भैया हमारे साथ जुड़ते कि ये हमारे भैया है. भैया ये हमारे आज के ट्रैक गाइड है. ये आज हमको बताएंगे अपने कहाँ से रास्ता है. तो भैया यहाँ से कितनी दूर टाइम लगे आपको? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर रहते. भैया अपना नाम बता दीजिए. रोहित बंसारे. रोहित बंसारे. बेलसारे. बेलसारे नवरात्रि. तो अभी हमारा ट्रेक शुरू हो रहा है. यहाँ से हमें लगभग 2 किलोमीटर के बाद चिचाटी वाटरफॉल मिलेगा. तो अब हम आपको वहीं पे जाके दिखाते. बने रहिए. तर मित्रांनो आपण या ठिकाणी जात आहोत तो चिचाटीचा वॉटरफॉल पाहायला. आपल्यासोबत भाऊ गाईड आहेत. भाऊ तुमचं नाव काय? रोहित बेलसारे. रोहित भाई अपने साथ यहाँ पे बेलसरे जुड़े हुए हैं. पाहू शकता लोकांनी इकडे गाई चरायला नेले होत्या. ते लोक आपल्या गाई आणत आहेत. वेगळ्या पात्रात जुळाई आहे आणि समोर गाईड आहे.
या ठिकाणी आपल्याला एका चिचाटी नावाच्या गावामध्ये यावं लागतं. त्यानंतर मग आपल्याला 2 गाईड करावं लागतात आणि ते आपल्याला रस्ता दाखवतात. आणि जंगलामध्ये खूप अंदर 1.5 किलोमीटर हा वॉटरफॉल जावा लागतो. 2 किलोमीटर. त्यानंतर आपण चालू, त्यानंतर आपल्याला माहिती पडेल. गाईस तुम्ही बघू शकता किती डेंजर हा ट्रेक आहे. बनले रामच्या ब्लॉग मध्ये. तर गाय चिटाटी गावातल्या लोकांचे असं मानणं आहे की हा जो जंगल आहे इथं खूप सारे प्राणी मिळतात. त्यासाठी तुम्हाला गाईड करणे खूप गरजेचे आहे. आता आणि जेव्हा आपण अशा प्रकारे जंगलातून जात असतो तेव्हा ते प्राणी आपल्याला पाहत असतात, पण ते आपल्याला आक्रमण करत नाही. कारण कुठलाही प्राणी विदाऊट रिझन कोणावरही आक्रमण करत नाही. तसं आपण आता नेमका या व्लॉगमध्ये जेव्हा आम्ही चालत आहोत तेव्हा कित्येक साप, विंचू आणि अनेक जंगली जानवर आम्हाला पाहत असतील लपून, पण ते आम्हाला दिसत नाहीत कारण का हा त्यांचा इलाका आहे. शेवटी बघू शकतो आपण समोर किती घनदाट जंगल आहे. बघू शकतो आपण समोर किती घनदाट जंगल आहे. आमच्या सोबती त्या ठिकाणी जात आहेत. बघू शकता गाईस खूपच घनदाट जंगल आहे. काफी घना हे फक्त जंगल आहे. पायवाट आहे ज्याच्या मदतीने ते आमचे गाईड बंधू आम्हाला घेऊन चालले. तर गाईस पण आम्ही 10 आहोत आणि त्याच्यामध्ये मी जयशा जिमला जात असते. तर काय मतलब भार्गव बी जिमला जाते. तर गाईस बनला आमच्या भाऊ बनेरी मार्ग बनेरी. तब्बल 20 मिनिटं झाले आहेत मित्रांनो. तब्बल 20 मिनिटं झाले आहेत. आम्ही सतत चालत आहोत. आमचे मित्र घाबरले आहेत म्हणून हे अशा प्रकारचे आवाज काढतात जेणेकरून जंगली प्राणी जवळ नाही आले पाहिजेत. माझी पण फाटली आहे. मी पण सोबत त्यांचे आवाज काढत आहोत. घनदाट जंगल आहे. केव्हाही कुठूनही कशीही शिकार होऊ शकते किंवा एखाद्या जंगली जनावरांचं आक्रमण होऊ शकते. म्हणूनच या ठिकाणी येताना आपल्याला आधी गाईड करावं लागते. ते आता इथे आल्यावर कळालं आम्हाला. समोर जेव्हा आता जाऊ आपण तेव्हा बघू शकता तुम्ही परत एक आम्हाला छोटासा वॉटरफॉल सारखा जागा आहे. तिला क्रॉस करावं लागेल. तिथे आमच्या आधी काही टुरिस्ट येऊन आहेत. गाईज आम्ही फायनली पोहोचला चिचाटी वॉटरफॉल. तुम्ही बघू शकता मागे. गाईज सांगतो वेट इज ओव्हर. एवढ्या वेळेच्या ट्रेकिंग नंतर आणि हा एवढा अवघड आपला जो ट्रेक आहे हा क्रॉस ही नदी क्रॉस केल्यानंतर विदर्भातला सगळ्यात मोठा वॉटरफॉल आपण पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण वॉटरफॉल येत नाहीये. जे बाहुबली मोठा वॉटरफॉल आहे. त्याची शूटिंग इथेच झाली. तर गाईज तुम्हाला आम्ही जेवढून दाखवू बघा तुम्ही आता. तर काय तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पोहोचलेला आहे चिचाटी वॉटरफॉल. तुम्ही बघू शकता चिचाटी वॉटरफॉल एकदम दूरपेक्षा जास्त सफेद आहे. बघू शकता तिथं आमचे मित्र आंघोळीला गेलेले आहेत आणि आता समीर काही बोलणार. तर अतिशय रुद्र रूप या ठिकाणी पाहू शकते. या वॉटरफॉलचा आपल्या समोर दिसते आहे. एका व्हिडिओमध्ये पण त्या सेगमेंटमध्ये पण एक पूर्ण वॉटरफॉल येणार नाही. आम्ही तुम्हाला दाखवू वरती व्हिडिओ करून की कशा प्रकारे किती लंबा वॉटरफॉल आहे. हा विदर्भातला सगळ्यात मोठा मानला जाणारा वॉटरफॉल आहे. चिचाटीचा वॉटरफॉल आहे. सेफ आहे पूर्णपणे. आमच्यासोबत गाईड होते आणि कुठल्याही प्रकारच्या काही रिस्क नाही आहे या ठिकाणी आणि एकदम सेफ आहे. जंगलाच्या एकदम मधोमध आणि अजूनही जास्ती लोकांच्या याच्यात इंटरफरन्स नसलेला हा वॉटरफॉल आहे. मस्ट व्हिजिट करा. पण व्हिजिट करताना एकटे कधी येऊ नका. सोबत 10 लोक या आणि गाईड नेहमी करा. कारण या ठिकाणी हा जंगलाच्या खूपच अंदर आहे. आमच्यासोबत आम्ही 2 गाईड केलेले आहेत तेव्हा आम्ही इथे आलेलो आहे आणि सेफ आहे एकदम. कुठल्याही प्रकारचा जीव घेणं स्टंट वगैरे करू नका किंवा वॉटरफॉलच्या जवळ जायला मनाई आहे. आम्ही जवळ नाही. आमचे सगळे मित्र दूरच आहे. वॉटरफॉल खूप दूर आहे अजून. आपल्या व्हिडिओमध्ये तर दिसणार नाही त्या प्रकारे. अशा प्रकारे हा वॉटरफॉल आहे. एकदम शुभ्र पाणी या ठिकाणी वॉटरफॉल पण दिसते आहे. तरी होणार आहे व्हिडिओमध्ये आम्ही समोरची माहिती परत तुम्हाला देऊ या व्लॉगच्या माध्यमातून. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाईज जर तुम्हाला व्हिडिओ चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला अजून नवीन आम्ही कंटेंट पाठवू. त्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. जय हिंद.